तर मुलीचा व्हिडिओ समोर माझे आणि त्याचे प्रेम संबंध आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही, मी माझ्या मर्जीने निघून आले असं त्या मुलीनं पाठवले। बिग वन मध्ये काल एका मुलीचं अपहरण केल्याची बातमी समोर आलेली होती। भाऊ आणि आईच्या मधून त्या मुलीचं अपहरण केलं असं सुद्धा कळलेलं होतं। मात्र आता त्याच मुलीनं व्हिडिओ जारी केलेला आहे, त्यात मी माझ्या मर्जीने आले असं त्या व्हिडिओत तिनं सांगितलेलं आहे। मर्जीने तरुणासोबत गेल्याचं तरुणीने स्पष्टीकरण यावी दिलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी पोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या बाजून घेऊन नये, मी माझ्या मर्जीने आले। मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेमसंबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले। तर हा व्हिडिओ आपण पाहतोय, त्या मुलीनंच व्हिडिओ जारी केलेला आहे। एकीकडे बिग वन मध्ये आंदोलन सुरू असताना मर्जीनं तरुणासोबत गेल्याचं तरुणीनं यावी स्पष्टीकरण दिलेलं आहे। याच प्रकरणामुळे एकीकडे वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे या स्वतः आल्याचं स्पष्टीकरण या मुलीनं दिलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। निलेश, नेमकं काय सुरू आहे? एकीकडे आंदोलन सुरू आहे, एकीकडे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय, तर दुसरीकडे मी माझ्या मर्जीनं निघाले असं त्या मुलीनं स्पष्टीकरण दिलंय एका व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर काही मिनिटांपूर्वी त्या पीडित जी तरुणी आहे तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि मी माझ्या मर्जीने आले असा तो व्हिडिओ आहे। मात्र या ठिकाणी जर स्थानिक पातळीवर जर बघितलं तर संपूर्ण गाव असेल, हिंदू संघटना असतील, हे आता आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। गोपीचंद पडळकर असतील आणि संग्राम जगताप हे या ठिकाणी आता पोलीस स्टेशन समोर दाखल झालेले आहेत। मोठा कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता घोषणाबाजी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या व्हिडिओमध्ये जी मुलगी आहे, पीडित मुलगी, तिने धर्म बदललाय का असा या ठिकाणी आता सूर व्यक्त केला जातोय। कारण व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तिने ती जी ओढणी आहे ती डोक्याभोवती गुंडाळली गेलेली आहे। त्यामुळे आता ही संघटनावाली आहेत ते आता या ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळतात। त्यांचं असं म्हणणं आहे की मुलीचं हे धर्म परिवर्तन केलं गेलं असावं। त्यामुळे आता हे जे बिग वन पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते दाखल झालेले आहेत ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिले जात आहेत। जवळपास हजारोच्या संख्येने या ठिकाणी धनगर बांधव असतील किंवा हिंदू संघटनेचे लोक जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र या सगळ्यानंतर आता पडळकरांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज बिग वनला आलोय। बिग वन पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन।
व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून. तर त्यांनी म्हटले की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं. म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय. त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. माग हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे. मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे. इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे. पसरवले जात आहेत. तर आपण ही दृश्य पाहतोय. पडळकर आणि जगतापांच्या उपस्थिती हिंदू जन आक्रोश मोर्चा बिगवनमध्ये यावेळी काढण्यात आलेला आहे. अपहरणाच्या आरोपानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चा तिकडे काढण्यात आला. तर दुसरीकडे अपहरण झालेलं नाहीये, स्वतः मुलासोबत गेले, मुलीनं व्हिडिओ जारी करत कबुली दिलेली आहे. मात्र या मुलीला जबरदस्तीनं व्हिडिओ बनवायला सांगितलं असल्याचं पडळकरांनी आरोप केलेला आहे. ही बिगवनची दृश्य आपण पाहतोय. काल भाऊ, आई आणि ही मुलगी प्रवास करत असताना तिचं अपहरण झालं. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची बुक्की टाकून त्या मुलीचं अपहरण केलं, अशा पद्धतीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे. अपहरण झालेलं नाही आहे, मी स्वतः मुलासोबत गेले असं त्या मुलीनं एका व्हिडिओतून कबुली दिली आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणामुळे आता हिंदू जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला आहे. पडळकर आणि जगतापांच्या उपस्थितीत हा मोर्चा बिगवनमध्ये निघालेला आहे. एका प्रकरणाला ही दोन्ही वळणं खरं तर लागली आहे. अपहरणाच्या आरोपानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला, तर दुसरीकडे अपहरण नाहीये, स्वतः मुलासोबत गेल्याची कबुली या मुलीनंच दिलेली आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. काल या मुलीचं अपहरण झाल्याची बातमी आलेली होती आणि त्यानंतर मी स्वतःच या मुलासोबत गेल्याची कबुली या मुलीनं दिलेली आहे. मात्र या मुलीला जबरदस्ती व्हिडिओ बनवायला सांगितलेला आहे असं पडळकरांनी आरोप केला आहे. मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले. मी वैष्णवी मर्जीनं तरुणासोबत गेल्याचं तरुणीनं स्पष्टीकरण दिले. बिगवन प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. मर्जीनं तरुणासोबत गेल्याचं तरुणीने यावेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. अपहरणाच्या आरोपानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चा बिगवनमध्ये निघालेला आहे. तर दुसरीकडे अपहरण नाही, स्वतःच मुलासोबत गेले अशी कबुली मुलीनं यावेळी दिलेली आहे. काल या मुलीचं अपहरण झालेलं होतं. आई आणि भावाबरोबर ही कुठेतरी प्रवास करत असताना गाडी अडवून भावाच्या आणि आईच्या डोळ्यात मिरची बुक्की टाकून या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार सुद्धा नोंदवण्यात आलेली होती. मात्र आता यानंतर जर आपण पाहिलं तर या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. मी स्वतःच या मुलासोबत गेल्याची कबुली या मुलीनं दिलेली आहे. सांगू आपण त्या साईडला जाऊन
बिगवन प्रकरणाला वेगळं वळण लागले. मर्जीनं तरुणासोबत गेल्याचं तरुणीनं स्पष्टीकरण दिले. जबरदस्तीनं तरुणीचा जबाब घेतला असं पडळकरांनी यावेळी म्हटलंय. तरुणीच्या व्हिडिओवर पडळकरांचा दावा. बिगवन तरुणी अपहरण प्रकरणात आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. कथित अपहरण झालेल्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आलाय. तरुणीनं आपण आपल्या मर्जीनं तरुणासोबत गेल्याचा दावा केलाय, तर आपल्यावर कोणताही दबाव किंवा कुणी जबरदस्तीनं केली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. पण दुसरीकडे या प्रकरणीही मोर्चा काढणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांनी तरुणीचा व्हिडिओ जबरदस्तीनं केला असल्याचा दावा केला. या तरुणाला कोण वाचवतंय असा सवाल सुद्धा पडळकरांनी या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. तरुणीच्या दबावातून व्हिडिओ काढण्यात आल्याचं यावेळी गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. कारण त्यांच्या नेतृत्वात सध्या बिगवनमध्ये हा मोर्चा सुरू आहे. तर तरुणीने एकीकडे मीच त्या मुलासोबत गेल्याची कबुली दिली, तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागून सध्या मोर्चा काढण्यात आलेला आहे. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे. माझ्या मर्जीनं तरुणासोबत गेले. तरुणीचा दबावातून व्हिडिओ काढल्याचं पडळकरांनी यावेळी म्हटलेलं आहे. बिगवनची ही सध्या दृश्य आपण पाहतोय. या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे. बिगवन प्रकरणाला वेगळं वळण लागलं. पडळकर आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. कारण त्या मुलीनं मी माझ्या मर्जीनं तरुणासोबत गेल्याचा व्हिडिओ जारी केलाय आणि त्यानंतर दुसरीकडे बिगवनमध्ये ही सध्या तणावाची परिस्थिती सुद्धा पाहायला मिळते. काल या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. त्यावर आज त्या मुलीनं व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिलेली. पाहूयात त्या मुलीनं नेमकं त्या व्हिडिओत काय म्हटलंय. मी वैष्णवी राजा आठवडे. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन नये. मी माझ्या मर्जीने आले.